चल पोरी, आज आपण ठेचा बनवू. ठेचा बनवणं काही फार जास्त अवघड नाही. अर्धी पळी तेल ताव्यावर टाकून द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून द्यायचं. नंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, मूठभर शेंगदाणे टाकून द्यायचे आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे. इथं मी मिरच्या तिखट टाकल्या बाई, पण तुले जर वाटत असेल तर फिक्क्या मिरच्यासुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण या मिरचीचा ठेचा तिखट होते आणि हा तिखट ठेचा कोणी खाणार नाही, म्हणून यामध्ये मी शेंगदाणे टाकले. शेंगदाणे टाकल्यामुळे हा ठेचा प्रत्येकजण आवडीने खाईन, त्याची मी गॅरंटी देतो. बघ, आपल्या मिरच्या आणि शेंगदाणे छान असे तळसून घेतले. आता हे थंड करून घ्यायचे आणि नंतर पाट्यावरती खसं वाटून घ्यायचं. पाट्यावर वाटताना फार जास्त बारीक करायचं नाही, आणि तुझ्या घरी जर पाटा नसेल तर तू मिक्सरच्या पॉटमध्ये वाटू शकतो, पण आमच्या घरी पाटा आहे, आम्ही आता पाट्यावरच वाटतो. ठेचा पाट्यावर वाट किंवा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाट, पण त्याच्यात पाणी कधीच टाकायचं नाही. मस्त जाडसर ठेचा वाटून घ्यायचा. बघा, बोलता बोलता आपला ठेचासुद्धा वाटून झाला. आता हा ठेचा एका प्लेटीत काढून घ्यायचा. प्लेटीत काढला की ताव्यावर टाकून छान असा तळसून घ्यायचा. ताव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि या तेलात हा ठेचा सोडून द्यायचा. छान असा तळसून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. अतिशय भन्नाट हा ठेचा लागते. एक भाकरी खाणारा माणूससुद्धा 2 भाकरी खातो. आता तुम्ही बी म्हणसान, हा ठेचा काय असाच खायचा का? तर नाही. बघा, इथे ज्वारीच्या पिठाची भाकर केली, तेही चुलीवर, आणि यावरती ठेचा घेतला. नंतर कांदा घेतला. या ठेच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त गरम गरम खाऊन घ्यायचं. इतकं मस्त जेवण होते की माणसाला संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत अजिबातही भूक लागत नाही.